आहे, त्यामुळे तुम्ही यायचं आहे. नवीन फलंदाज प्रथमेश भूपेंद्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. प्रथमेश ज्यांनी या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 2 चेंडूमध्ये 2 षटकार. जर मॅन ऑफ द मॅच साठी आलात नाही तर पुढची मॅच खेळायला मिळणार नाही याची नोंद घ्या. आणि येता क्षणी त्या ठिकाणी चेंडू आर पार, जबरदस्त षटकार. चेंडू सीमा पार आहे बघा, उत्तुंग मारलेला फटका डीजे. चला मी विनंती करतोय वांझोली गावठणवाडी प्रेम थँक्यू. 2 बॉल 6 गोलंदाजी करतोय हितेंद्र. नवीन फलंदाज प्रथमेश अजून एक फटका, मात्र ऋतिकच्या हातामध्ये अजून एक झेल. क्या बात आहे. 3 चेंडू धाव संख्या 6 2 गडी बाद. हितेंद्रला मिळाले यश. निश्चितच मी विनंती करतोय वांझोली व गावठणवाडी टीमचा प्रेम आपल्याला मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचं आहे. वांझोली गावठणवाडी थँक्यू. शरदजी रटाटे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देत आहोत. वंशाली चंद्रकांतजी रटाटे यांना देखील विनंती करतोय. चंद्रकांतजी आपलं देखील हार्दिक स्वागत. खूप सुंदर असं क्रिकेट आपण पाहत आहोत आणि मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. नक्कीच सर्व खेळाडू ज्या पद्धतीने बसलेले आहेत, एक प्रोफेशनल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. स्ट्राईकला संजय, हितेंद्र याचा पुढचा चेंडू. अभिनंदन प्रेम. समोरच्या दिशेने मारलेला फटका अजय. आणि बघा काय झालंय बघा, डायरेक्ट हिट. क्या बात है. अजय रठाटे अनिल जी यांचे सुपुत्र आहे. डायरेक्ट हिट म्हणजे सुनीलला वाटलं पण नव्हतं बघा. हा ऍक्शन रिप्ले. बॅट्समन संजयने मारला बॉल अजयकडे आला, दुसरा टप्पा पकडला आणि त्यानंतर बघा क्या बात है. निशाणा बघा जबरदस्त. गोटी नेम. क्या बात है अजय, जबरदस्त. मला वाटतं ऍक्शन रिप्ले मध्ये अजय एक रील तू बनवू शकतोस याच्यावर. उद्या मी लाईक करेन याच्यावर. आणि मग थँक्यू. हा शॉर्ट व्हिडिओ नंतर मम्मी अशी करणार. येस. चला विकेट गेलेल्या 3. शरद, त्यानंतर प्रथमेश आणि त्यानंतर सुनील. पुढचा चेंडू. आता मात्र या ठिकाणी ऑन साइडला बघा अंपायर म्हणतात मला दिसत नाही, तुम्हीच मध्ये येतं. लेग बायचा इशारा. लेग स्टंपर चेंडू आणि ते बघा म्हणतात तू मध्ये कुठे येतोयस. आणि 7 धाव संख्या. पहिल्या बॉलवर बघा षटकार आल्यानंतर दुसऱ्या बॉलवर, त्यानंतर विकेट 6 विकेट 1. 4 बॉल मध्ये 7 धावा. 5 बॉल झालेत. 5 बॉल 8 असतील. धाव संख्या 8 आहेत. हा मगाही सुनील आउट झाला. आताची 1 घ्या. 8 झालेत. पुढचा चेंडू हितेंद्र. स्लोवर. शेवटचा बॉल स्लोवर 1 चेंडू होता आणि लेग बायचा इशारा. तर धाव संख्या पहिल्या ओव्हर नंतर टोटल 9. पहिल्या ओव्हर नंतर धाव संख्या 9. संजय खेळतोय 1 वर. राज अजूनही खातं उघडलेलं नाहीये, मात्र निश्चितपणे लेग बायच्या रूपामध्ये 1 धाव मिळते. आंबवली विरुद्ध वांझोली हनुमानवाडी या 2 संघांमध्ये उपांत्यविरुद्ध सामना सेमीफायनल सुरू आहे. यातील विजेता संघ खेळणार आहे तो म्हणजेच वांझोली गावठणवाडी या संघाविरुद्ध जो अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे अनिल शिंदे यांचा संघ. आणि सेमीफायनल मध्ये आपण जर पाहिलं तर निश्चितच हा नक्कीच छोट्या प्लेयरचं नाव काय, गोटू आहे का? गोटू. श्रेयसला संधी मिळालेली आहे. आपण पाहिलं गोटू जबरदस्त कामगिरी. मला आठवते धामणीच्या स्पर्धेमध्ये गावाला 9 तारखेला यांनी घेतलेला झेल 9 मे. नक्कीच ऑपॉर्च्युनिटी मिळाली क्षेत्ररक्षण करण्यात आणि क्षेत्ररक्षण चांगलं केलं त्याने. आता मात्र
हाफ स्ट्रोक होता. खेळून काढलेल्या राजने एकदा पूर्ण केली. रनआउटची संधी मिळाली, काही गरज नव्हती. बघा इथे जवळ होतं, हातात आलेलं होतं, तेलही गेलं तूपही गेलं, हाती आलं धुपाटणं. बॅकफुटला गेले, खेळून काढलेलं होतं. इकडे बघू तिकडे बघू, त्यामध्ये फिरले. बघा चेंडू फेक चांगली होती, डायरेक्ट बॉल हातात आला होता अजयचा आणि तिकडे थ्रो करायला गेले. बघा पुढचा चेंडू. आता मात्र डान्सिंग डाऊन द ट्रॅक संजयने खेळून काढलेला आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे आणि चांगला थ्रो, दोघंही निघाले. आणि काय घडतंय बघा, चांगला थ्रो केला होता, कधी इकडे कधी तिकडे. दोघांमध्ये ताळमेळ अभाव बघा किती दिसतोय. कॉन्सन्ट्रेशन नाही आहे दोघांचा, एकमेकांना कॉल नाही आहे. ज्या प्रकारे थ्रो छान नॉन स्ट्रायकर एंडला केला होता, अक्षयच्या हातात बॉल आला नाही, आऊट झाला असतं, रनआउट. तिथे दोन्ही वेळा राजच होता त्या एंडला. मगाशी या एंडला राज, त्याला जीवनदान. आता त्या एंडला राज, जीवनदान. 11-3 गडी बाद झालेले आहेत. पुढचा चेंडू. आता मात्र खेळाडू तिथे आहे, अजून एक सोपा झेल नाही. बघा तुषारला हुशार व्हावं लागेल. बघा एवढी मॅच क्लोज आहे, जवळपास 1.3 झालेले आहेत आणि 13-3 गडी बाद आहेत. अजूनही 3 बॉल आहेत आणि राजला अजून एक, म्हणजे राजचा दिवस आहे आज. दोन्ही बाजूला त्याला रनआउटची संधी मिळाली. आता त्याचा झेल सुटला, म्हणजे सलग 3 बॉलवर 3 जीवनदानं मिळालेली आहेत, ती म्हणजे राजला. हाच राज ज्याने मगाशी जबरदस्त कामगिरी केली. धावसंख्या 13-3 गडी बाद. प्रमुख आपलं हे कॉम्बॉक्स पाहतोय. पुढचा चेंडू राईट समोर द विकेट. राजसाठी राजने मारलेला फटका, खेळाडू येतोय, सोपा झेल आणि अजून एक जीवनदान. हितेंद्रकडून चूक. बघा किती मिस फिल्डिंग, किती कॅचेस सुटत आहेत. या खेळाडूंकडून अपेक्षा नक्कीच असते, मात्र त्यांच्याकडून चुका होत आहेत. धावसंख्या 15, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. वंजोली हनुमान वाडी आपण पाहतोय सुरू असलेला सामना विरुद्ध आंबवली. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आयोजक अनिलजी रटाटे यांना आपण स्क्रीनवर पाहतोय. शरदजी, भरतजी रटाटे, त्याचप्रमाणे युट्यूबर आमच्या कोकणची अंजली, सर्व ट्रॉफीज, अक्षिता मॅडम यांना देखील पाहतोय. आणि अजून एक संधी, सोपा झेल, खेळाडू त्या ठिकाणी भूपेंद्र, खेळाडू बाद, गॉन. बघा 1-2 रनआउट, 2 कॅचेस, 5व्या बॉलला झेल मिळाला आणि यस उलटा कॅच आपण पाहतोय. कशा पद्धतीने बघा मगापासून जर पाहिलं ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय, ज्या प्रकारचा झेलसाठी ते गेले उलट्या बाजूला, ज्या पद्धतीने लक्ष बॉलवर होतं, स्वतःला कंट्रोल केलं भूपेंद्रने आणि झेल बाद. खूप चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आपण पाहतोय. रणजित, आता कोण आलाय? विनोद आलाय. कोण आलाय? विशाल, सॉरी मगापासून त्याला विनोदच म्हणतो विशालला. नक्कीच पवनजी मोरे आमचे प्रमुख पंचांच्या भूमिकेत, उपेंद्र पंडित सर, मुंबई क्रिकेट असोसिएशन गोल्ड मेडलिस्ट अंपायर, संजय सांगेकर स्ट्रायकर एंडला आपण पाहतो. नर्मदा अर्जुनसाठी दोघंही खेळलेत, लिदर क्रिकेटचा अनुभव देखील आहे, कोच देखील आहेत उपेंद्र पंडित सर. शेवटचा बॉल या ठिकाणी यशचा. विशाल साडी, विशालने या चेंडूला खेळून काढलेला आहे. ऋतिक येतोय, चेंडू फेक होते 2 धावांसाठी. निश्चितच जोपर्यंत चेंडू फेक होईल 2 धावा पूर्ण. 15 आणि 2 17, 18 धावांची गरज. 12 बॉल्स मध्ये 18 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आंबवली असंघाला. चला डीजे. थँक्यू. चंद्रकांत रटाटे यांचा सत्कार करण्यासाठी मी अनिलजी रटाटे यांना विनंती करतो. या स्पर्धेचे आयोजक, शिल्पकार ज्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सत्कार करत आहोत. पाणी घेऊन जा, संजयला पाणी घेऊन जा आतमध्ये. थँक्यू. चला ओपनिंग बॅटर अक्षय आणि अतिश बघूया कशा पद्धतीने या ठिकाणी सज्ज होतील. संजय अक्षरशः खाली बसलेले आहेत. कल्पना आहे संजय यांना देखील की ज्या पद्धतीने आपण योगदान दिलेलं आहे. अनिलजी
या ठिकाणी सत्कार चंद्रकांत रटाटे यांचा सत्कार संपन्न झालेला आहे आणि अनिल रटाटे चषक क्रिकेट स्पर्धा 2024 दुसरं वर्ष दुसरं पर्व निश्चितपणे ज्यामध्ये आलं सर्व जे आपण पाहतोय नीटनेटकं आयोजन, एक चांगली आउटफील्ड, चांगली खेळपट्टी, प्रेक्षकांसाठी बसण्याची सुसज्ज व्यवस्था आणि इतरही वेगवेगळी व्यवस्था, सकाळचा अल्पोपहार, चहा, नाश्ता, दुपारचं जेवण, स्वामी कॅटरर्स, साई श्रद्धा कॅटरर्स, त्याचप्रमाणे साईराज जे आमचे पीच क्युरेटर आणि ज्यांनी आम्हाला योगदान दिलं, हुसेन, त्याचप्रमाणे आमचे सिक्युरिटी या ठिकाणी हुसेन, त्याचप्रमाणे या मैदानाची व्यवस्था पाहणारे साईराज, त्यांना देखील त्यांचं देखील धन्यवाद. पूर्णतः ज्या पद्धतीने योगदान देण्यात आले ते म्हणजे हुसेन, त्यानंतर डेकोरेटर रोहित, यूट्यूब फोर्स1 लाईव्ह अनिकेत जावकर, ऋषी, नितीन, झेनित, डीजे मॅन रोहित निकम, डीजे, त्याचप्रमाणे स्कोरर आमचे ऋषी, पारस आणि असं आलेले सर्व मान्यवर मंडळी. पुन्हा एकदा वेगवेगळ्या स्पर्धा या ठिकाणी व्हाव्यात याचं हे निश्चितच म्हटलेलं आहे. या ठिकाणी वंजोडीच्या संघाच्या खेळाडूंनी, कित्येक खेळाडूंनी म्हटलंय की या ठिकाणी अजून स्पर्धा व्हाव्यात. आणि बघा, जेव्हा 2-3 पिच असतात तेव्हा निश्चितपणे धावपळ चालू असते, कळत नाही एक्झॅक्टली काय होतंय. आणि जेव्हा एकच पिच असते गोल आणि त्यावेळेस लाईव्ह असते आणि ज्यावेळेस आपण संपूर्ण एकत्र कॉमेंट्री, इतर सर्व गोष्टी पाहत असतो, ऐकत असतो, तेव्हा पहिली स्पर्धा आपण गेल्या वर्षी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल बोरिवली चिकुवाडी या ठिकाणी पाहिली. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल अंधेरी पश्चिम आणि पुढच्या वर्षी देखील आपल्याला एक चांगल्या ठिकाणी ही स्पर्धा नक्कीच तिसरं पर्व जे असणार आहे. अनिलजी रटाटे आम्हाला सांगतीलच तिसरं पर्व कुठे असेल. आणि 2 स्पर्धा या ठिकाणी अजून आपल्याला पाहायला मिळतील. मार्च एंडिंगला असेल किंवा एप्रिलला चॅम्पियन्स ट्रॉफी असणार आहे. केशी देभारे क्रीडा कमिटी 2 दिवस ती स्पर्धा असतील. संदेशजी पंदिरकर, संजय धाडवे, त्याचप्रमाणे केतनजी निमरे, जयेश धोपट, सर्व जे या ठिकाणी खेळलेले आणि केशी देवारे क्रीडा कमिटीचे सल्लागार असतील, प्रकाश शुमणे, हे देखील उपस्थित आहेत. आणि यांनी देखील प्लॅन केलेला आहे की याच ठिकाणी ती स्पर्धा व्हावी. चला, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. धावांची गरज आहे 18 जिंकण्यासाठी. गोलंदाजीसाठी संजय, स्ट्राईकला अक्षय रटाटे, नॉन स्ट्राईकला आतिश, अनिलजी यांचे चिरंजीव नॉन स्ट्राईकला, जे गेल्या वर्षी 3-4 राऊंड पुढे गेले होते ISPL मध्ये, आतिश, स्ट्राईकला अक्षय. चला, लेट्स प्ले. पहिला चेंडू संजय, पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन कव्हरला खेळलेले आहेत. 1 धाव, 11 चेंडू. धावांची गरज आहे 17. नक्कीच टेनिस क्रिकेटमध्ये पहिल्यांदा पॉवर प्ले नव्हतं. काल देखील या ठिकाणी आम्ही सर्चर प्रीमियर लीग केली झवेरी सरांची. त्यावेळेस पहिल्यांदा नो लिमिट बॉलिंग चालायची, इनिंग होईल कस्टम डिपार्टमेंटची. त्यानंतर 30 ओव्हर आल्यानंतर 16 बिजली बरखा पहिली टुर्नामेंट, त्यानंतर RK ट्रॉफी नाईट टुर्नामेंट सुरू झाली आणि आता आपण क्रिकेट 8 ओव्हर, 6 ओव्हर, 3 ओव्हर, 2 ओव्हर. आता मात्र झेल बाद. आतिश परततोय मोठा बॅटची कडा घेऊन विशालच्या हातामध्ये. विशाल मांडवकर पहिला गडी बाद होतोय आतिशच्या रूपामध्ये. 2 चेंडू, धावसंख्या 1, 1 गडी बाद. हा बघा, थँक्यू. एक पर एक. स्ट्राईकला हितेंद्र, गोलंदाजी करते संजय, राईट आर्म ओव्हर द विकेट. धावांची गरज आहे अजूनही 17. 10 बॉलमध्ये 17 धावांची गरज. आणि या देखील चेंडूवर खेळाडू बाद. बॅक टू बॅक 2 विकेट. संघाचा प्रमुख खेळाडू संजय या ठिकाणी कामगिरी करतोय. हॅट्रिकची संधी आता. आणि आता नवीन फलंदाज येतोय ऋतिक. 9 बॉल, धावांची गरज आहे ती म्हणजेच 17 आणि 17 वरती खतरा. मात्र ऋतिकला अजून या 3 बॉलमध्ये किमान 5 ते 6 धावा, म्हणजे जेणेकरून 6 बॉलमध्ये 12
14 मॅच येऊ शकते, कारण अजूनही अक्षय रटाटे नॉन स्ट्राईकला आहे. त्यामुळे या सामन्यामध्ये काही घडू शकतं. मंडणगडचा टायगर म्हणून ज्याला म्हणतात तो नॉन स्ट्राईकला अक्षय रटाटे. कित्येक खेळाडू आहेत मंडणगड म्हटलं तर, अक्षय रटाटे, अमोल वैराग, त्यानंतर वैभव लांबे, निकेत महाडिक, डेरे, कित्येक खेळाडू आहेत ज्यांनी जबरदस्त कामगिरी केलेली आहे. राईट ओव्हर द विकेट. आता मात्र हॅट्रिक होणार का? आणि नाही, एक धाव तर पूर्ण केलेली आहे. स्ट्राईक स्वतःकडे घेतोय. एक चांगली गोष्ट आहे की स्वतःकडे स्ट्राईक घेतोय अक्षय. 4 चेंडू, धाव संख्या 2, 2 गडी बाद, 2 धावा. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. स्ट्राईकला अक्षय वैयक्तिक 1 धावांवर खेळतोय, ऋतिक 1 वर खेळतोय. फक्त 2 धावा, 2 विकेट गेलेले आहेत. बघा ज्या प्रकारची बॅटिंग केलेली मला आठवते केशी विरुद्ध याने खेळलेली खेळपट्टी ज्या पद्धतीने होती. समोर पंकज माट्याचा संघ होता रायगड, आणि ज्या पद्धतीने बॅटिंग केली होती, 4 बॉलला 23 धावांची गरज असताना 4 षटकार, तोच अक्षय या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. 8 बॉल आणि धावांची गरज आहे 16. प्रत्येक चेंडूवर 2 धावांची गरज. 8 चेंडू 16 धावांची गरज. संजय तयार. राईट हॅम ऑफ द विकेट. संजय याचा पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. वाईड, अवांतर धाव. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. 3. 15 धावांची अजूनही गरज आहे. 8 बॉल 15. नक्कीच या ठिकाणी ज्या पद्धतीने बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला. कॅमेरामॅन देखील आमचे जे कव्हर करत आहेत कॉमेंट्री बॉक्स, या ठिकाणी पवनजी मोरे आहेत, भरतजी रटाटे, कोकणची अंजली, अक्षता बोत्रे, त्यानंतर पारस आहेत, आमचे नितीन आहेत. पुढचा चेंडू राईट हॅम ऑफ द विकेट. संजय, आणि हा देखील चेंडू डॉट. अप्रतिम गोलंदाजी. या अगोदर जेव्हा 9 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या 12 बॉल मध्ये, तोच संजय पुन्हा एकदा आपल्या संघासाठी अनुभव काय असतो हे दाखवून देतोय. अनुभव एक महान शिक्षक आहे आणि खूप जबरदस्त या ठिकाणी चतुरई गोलंदाजी आपण पाहतोय. बघूया अक्षय रटाटे शेवटच्या बॉलवर काय फटका खेळतोय, कारण संघाला धावांची गरज आहे. आणि ज्या प्रकारची धावसंख्या आपण आतापर्यंत पाहतोय, ज्या प्रकारची गोलंदाजी संजयने केलेली आहे, 3 धावा देताना 2 गडी बाद केलेत. शेवटचा चेंडू संजय. रिवर्स खेळायला गेले आणि या ठिकाणी चूक होते आणि पंचांचा इशारा येतो लेग बाय. फक्त 4 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आणि निश्चितपणे या ठिकाणी कमबॅक करते तो, म्हणजेच या ठिकाणी मगाशी आपण पाहिलं राजने टाकलेले षटक पूर्णतः चुकले. ऑफ स्टंपच्या खूप बाहेर होता बॉल आणि आता गोलंदाजीसाठी राजला आपण पाहणार. रिव्हर्स अटेम्प्ट करायला गेले, मात्र 18 धावांची गरज आहे. 14 अजूनही पाहिजे 6 बॉलमध्ये. आणि हा बॅट्समन असा आहे ज्याला फक्त 2 फटके बाहेर खेचायचे आहेत. मगाशी देखील आपण पाहिलं ज्या प्रकारे शेवटच्या बॉलला 6 धावांची गरज असताना आकाश बॉल सोडायला गेले आणि बोल्ड झाले लेग स्टंपवरून. आता देखील आपण पाहतोय 2 बॉल चांगले क्लिअर करावे लागतील तरच या मॅचमध्ये कमबॅक करू शकतात. आणि 6 बॉल आहे, जेवढी क्षमता त्याच्याकडे आहे. एका वेळेस 1 ओव्हरमध्ये 3-4 षटकार कित्येक वेळा त्यांनी खेळलेले आहेत आणि संघाला जिंकून दिलेले आहेत. आणि तोच या ठिकाणी सज्ज होतोय, तो म्हणजेच अक्षय. गोलंदाजी करतोय मगाच्या मॅचचा हिरो राज, ज्याने आपल्या संघाला ज्या प्रकारे जिंकून दिलं होतं सायगाव या संघाविरुद्ध. ज्यावेळी 4 बॉलमध्ये, त्यानंतर 2 बॉलमध्ये 2, 3 बॉलमध्ये 2, 1 बॉलमध्ये 2 असताना टाकलेलं जबरदस्त षटक. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते राज. राईट हॅम ऑफ द विकेट. राजचा पहिला चेंडू राज, आणि पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने मारला फटका. वॉट अ शॉट. चौकार. खणखणीत दणदणीत क्लास दाखवतोय. युअर क्लास इज परमनंट बट युअर फॉर्म इज टेम्पररी. 5 चेंडू 10 धावांची गरज. पहिला चेंडू बघा राजचा ऑफ स्टंपर होता, पाहिलं आणि त्यानंतर टप्पा पडल्यानंतर कव्हरच्यावर मारलेला फटका. एक नेत्रदीपक फटका संध्याकाळच्या सत्रातील. मेरिट ऑफ द बॉल खेळले, टप्पा ओळखला आणि त्यानंतर कव्हरच्या दिशेने मारलेला एक सुंदर असा फटका. 4 धावा. धावांची गरज अजूनही आहेत. 5 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 10. स्ट्राईकला येतो म्हणजे अक्षय. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते राज. एक थर्डमॅन आपण पाहतोय वाईडिश, बॅकवर्ड पॉइंट आहे. एक आपण कव्हरला पाहतोय खेळाडू लॉंग ऑफ, डीप मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑन शॉट मिड विकेट. आणि एक खेळाडू आपण पाहतोय तो म्हणजे डीप लॉंग लेग, ज्या ठिकाणी शरद आहे. शरदला आता मात्र या ठिकाणी आतमध्ये आणतायत सर्कलच्या, जेणेकरून 4 खेळाडू आपण पाहतोय जबरदस्त या ठिकाणी कामगिरी करत असताना. एक कव्हरला आहे, पॉइंटला एक, शॉर्ट थर्डमॅनला एक, स्क्वेअर लेगला आहे. आणि आता डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑन
पुन्हा एकदा राज तयार, राईट ऑन द विकेट आणि फुलटॉस चेंडू या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न होता आणि मिस केलेला आहे. 4 बॉल, धावांची गरज आहे 10. बघा ॲक्शन रिप्ले, स्लोअर वन, छान, खूप चांगली फ्लाईट दिली होती. बघा स्लोअर वन खूप चांगला फिरवला होता, मिस केला. स्वतःला देखील माहीत आहे अक्षयला की या फुलटॉसवर 6 धावा येऊ शकल्या असत्या. अजूनही मॅचमध्ये 4 चेंडू 10 धावांची गरज, निश्चितपणे 6 होऊ शकला असता, कारण तो त्याचा आवडता फटका जो फ्लिक पिकअप स्ट्रोक ज्याला म्हणतात तो खेळतो. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज राज, स्ट्राईकला अक्षय. पुन्हा एकदा चूक होते. 3 बॉल 10 धावांची गरज. अतिशय अटीतडीचा सामना, अंबवली विरुद्ध सुरू असलेला सामना तो म्हणजेच वांझोली हनुमान वाडी या 2 संघांमध्ये. आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी ओव्हरपिच चेंडू टाकला होता ऑफ स्टंपवर, जो चेंडू या ठिकाणी निश्चितच जबरदस्त कामगिरी करण्यासाठी सज्ज होत. राईट ऑन द विकेट राज. आता मात्र या चेंडूला समोर मारलाय, 6 धावा, षटकार. आणि आता बघा 2 बॉल 4 आणि जबरदस्त कामगिरी करणारा खेळाडू आहे. नेहमीच अक्षय रटाटेची आपण जर पाहिलं तर बुमबुम माटाप्रमाणे बॅटिंग करतो. रायगडचा टायगर ज्याप्रमाणे आपण उस्मान पटेलला म्हणतो त्या पद्धतीने या ठिकाणी मंडनगडचा टायगर म्हणून ओळखला जातो. म्हणून मगाशी म्हटलं की ज्यावेळेस केशीच्या स्पर्धेमध्ये 3-4 बॉलमध्ये 23 धावांची गरज असताना लगातार 4 षटकार खेचले होते आणि मॅच जिंकून दिली होती अंजुमन केशी या संघाकडून. तदनंतर कित्येक असे सामने आहेत. काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं तर विरार कोपरीच्या मैदानावर देखील एक स्पर्धा झाली, त्या ठिकाणी देखील सेमीफायनलमध्ये केलेली अप्रतिम अशी कामगिरी. 2 चेंडू धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 4 गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते राज. राईट ऑन द विकेट राज सज्ज होते. षटकातील पुढचा चेंडू राज याचा आणि आता मात्र समोरच्या दिशेला षटकार. व्हॉट अ शॉट, याला म्हणतात मंडनगडचा टायगर. शेवटपर्यंत मगासपासून मी म्हणतोय की जोपर्यंत अक्षय आहे तोपर्यंत तुम्ही जिवंत राहू शकता आणि ते दाखवून दिलंय त्याने. का मी या मॅच मध्ये जिंकून देऊ शकतो हे दाखवून दिलंय आणि तो म्हणजेच अक्षय रटाटे. मी विनंती करतो अक्षयला दोन्ही मॅचचे मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी तुम्हाला यायचं आहे. जबरदस्त बॅटिंग डीजे.